सेकंड टेन्स आपण टेन्सेस शिकत आहोत. आता दुसऱ्या नंबरचा जो टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स सांगा. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. याच्यामध्ये कर्ता जो सूत्र आहे रचना कर्ता इथं क्रियापदाचा V2 आणि इथं लक्षात ठेवायचं आहे. इतर सिंपल प्रेझेंट टेन्स कठीण आहे. त्याच्यामध्ये येस येस लावताना क्रियापदाला येस येस कसा लावायचा त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागते. परंतु हा टेन्स इतका सोपा आहे की याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पास्ट भूतकाळ बनवण्यासाठी क्रियापदाचा दुसरा रूप म्हणजे गोचा वेंट, कमचा केम, बिकमचा बिकेम, बिगिनचा बिगॅन, स्पीकचा स्पोक, राईटचा रोट, क्रियापदाचा कोणताही सेलचा सोल्ड, बायचा बॉट, ब्रिंगचा ब्रॉट. एकंदरीत आपल्याला इरेग्युलर वर्ब आणि इतर देखील नियमाप्रमाणे होणारे जे क्रियापद आहेत ते देखील आपल्याला व्यवस्थित लर्न पाहिजे. कारण की क्रियापदाशिवाय आपण वाक्य बनवू शकणार नाही. चला तर आता आपण वाक्य पाहू. याच्यात काही नियम ठेवून एकच लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाचा दुसरा रूप वापरायचा आहे. चला वाक्य पाहू. कारण की फॉर एक्झाम्पल पाहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. म्हणून ही एट अ मँगो. ही एट अ मँगो. त्याने आंबा खाल्ला. छोटे वाक्य पहा. आय केम. मी आलो. मी आलो. यू केम. तू आलास. ही वेंट. ही वेंट. तो गेला. तो गेला. सी डीड. तिने केला. तिनं केलं. आय थॉट. मी विचार केला. यू गेव. तुनं दिलं. तुनं दिलं. नंतर दे वेंट टू स्कूल. ते शाळेत गेले. 9वा आय स्टडीड. आय स्टडीड. मी अभ्यास केला. वायचा आय करून ईडी लावायचा आहे. मी अभ्यास केला. मी अभ्यास केला नाही. नकारार्थी पण आपल्याला कळलं पाहिजे. तर इथं आय डिडंट. शॉर्ट फॉर्म घेऊ. आय डिडंट स्टडी. लक्षात ठेवायचं आहे. डूचा डीड घेतल्यानंतर पास्ट टेन्स शब्द असल्यामुळे इथं क्रियापदाचा पहिलाच रूप येईल. बरोबर लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीचं हा सिंपल. याला आपण वाटलास तर पहिला झाला त्याला सेकंड नंबर देऊ. याला सेकंड. कारण की आपल्याला टेनचे 12 टेन्स पाहायचे आहेत. किती? 12 टेन्स पाहायचे आहेत. 12 टेन्स. हे 2 टेन्स झाले. हा टेन्स तुम्हाला समजलेला आहे पहिल्या टेन्सच्या तुलनेमध्ये.
एकदम सोपा आहे. क्रियापदाचा दुसरा रूप, कोणत्या वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरा रूप व्हायला पाहिजे. आणि म्हणून की जास्त वेळ आणि जास्त भाषण आणि जास्त तुमचं टाइम अँड टाईट वेट फॉर नॉन, डोंट वेस्ट टाइम ॲज टाइम इज मनी. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचाही भान आम्हाला असतो, कारण की वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. आणि कमी वेळामध्ये आता 5 मिनिटामध्ये ज्या गोष्टी सांगितलं, याच्या पहिल्याचा जो टेन्स आहे त्याला 10 मिनिटं लागले, त्याला 5 मिनिटं लागले. पुन्हा अजून 5, 7, 8 मिनिटामध्ये जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला दुसरा टेन्स सांगणार आहे. तर हा टेन्स पाहिल्यानंतर पुन्हा अजून सेपरेट सिंपल फ्युचर टेन्सची एक वेगळी व्हिडिओज, अशा 12 व्हिडिओज तुम्ही पहा आणि याचा मस्त प्रॅक्टिस करा. कोणत्याही पुस्तका घ्या आणि शिका. निश्चितच तुम्हाला या आम्ही दिलेल्या गोष्टी आणि शिकवलेल्या टेन्स यूट्यूबवरती पाठवलेल्या ज्या गोष्टी आहेत, मग ते भाषण प्रवचन जीवनाचे असोत की मग ह्या इंग्रजीच्या गोष्टी असोत, 100% तुमचा फायदा करणार आहेत. विद्यार्थ्यांनो, दुर्लक्ष करू नका. असे म्हणू नका की आम्ही लाखो रुपये खर्च करतो, स्टँडर्ड ट्युशन क्लासला जातो. आत्मपरीक्षण करा आणि एक एक गोष्ट तुम्हाला येते का, स्वतःची टेस्ट द्या. तुमच्या लक्षात येईल की अरे एका क्रियापदाचे 12 टेन्स आपल्याला येतच नाही, ताबडतोब बोलता येत नाही, करता येत नाही, मग त्याला काही अर्थ आहे? एवढंच नाही, ते एका क्रियापदाचे 25 ऑक्झिलरीज मध्ये करता येत नाही. ताबडतोब एका क्रियापदापासून 5, 50, शेकडो वाक्यरचना वेगवेगळ्या करता यायला पाहिजे. मग त्या ऑक्झिलरीच्या असो, पॅसिव्हाईजच्या असो, की मग ह्या टेन्सच्या असो, कोणत्याही असो, की देअरच्या रचना असो की इटच्या रचना, कोणत्याही रचना असो, 4 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत वाक्याचे प्रकार, त्या तुम्हाला यायलाच पाहिजे, म्हणजे यायला पाहिजे. ठीक आहे, चला.